बाजूलाच पोलीस लाईन देखील पाहू शकता. सुंदर असे मैदान, चांगला बॅटल मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळेल. चांगला कॉन्टेस्ट बघायला मिळेल या दोन दिग्गज संघांमध्ये. आजूबाजूचेच दोन्ही गाव, गावदेवी केवनी देवे आणि केवनी स्पोर्ट्स केवनी या दोन संघांमधील सामना. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना विजयासाठी. खूप साऱ्या शुभेच्छा. अरविंद पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन येते. सामोर जाईल आकाश. स्ट्राईकला, नॉन स्ट्राईक एंडला गिरीश. पहिलाच फटका, स्टैंड एंड डिलीवर, फेंक दिया. इस गेंद को तारामंडल में 6 रनों के लिए. पहले चेंडूवर धमाका, धमाकेदार षटकार आकाशच्या बॅट मधून. सरळ बॅटने खेळला होता, अगदी स्ट्रेट बॅटने हा फटका खेळला होता. स्टँड अँड डिलिव्हर षटकाराच्या साह्याने खातं गोलटे. धावसंख्येला सुरुवात केली. कडक शॉट. के अरविंदच्या विरोधात सिक्सर पाहायला मिळाला. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ यावेळेला लेग ग्लान्स. व्हॉट अ शॉट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. हलका त्याने फक्त लेग ग्लान्स केलं होतं त्या ठिकाणी. लेग स्टंपला बॉल येत होता ते बघितल्यानंतर चौकार प्राप्त केला. अरविंदच्या विरोधात एक चांगली सुरुवात आकाश पाटीलने मिळवली आहे. एक चांगला बॅटल सध्या मैदानामध्ये रंगतोय. दोन्ही महान खेळाडू एकमेकांच्या समोर. आणि या सीझन मध्ये फार जास्त वेळा या दोन संघादरम्यान सामना रंगताना आपण बघतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं प्रहार केल्या बॉलवरती. स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा बघता बघता पूर्ण. एक पारंपरिक युद्ध. खरं तर पूर्वी जेव्हा दिवा विरुद्ध केवनी असं युद्ध व्हायचं तेव्हा फार मोठ्या संख्येने पाठीराखे असायचे दोन्ही संघांचे. मात्र आज आपण पाहतो यूट्यूब या जनरेशन मध्ये यूट्यूब मुले घर बसल्या प्रत्येकाला सामन्याचा आनंद घेता येतो. मात्र पुन्हा एकदा तेच कट्टर प्रतिस्पर्धी त्यांच्यामध्ये हा द्वंद्व युद्ध होईल यात शंका नाहीये. स्ट्रेट स्टँड अँड डिलिव्हर. लॉंग ऑनला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रूफ. 4 रन. एकही खेळाडू नाहीये सर्कलच्या बाहेर आणि त्याच्याचमुळे मी म्हणेल या ठिकाणी आता बॅटर्स त्याचा फायदा उचलत असताना. काही खेळाडू शॉर्ट आहेत आपण पाहतोय दिवे संघाकडे आणि त्याचा मोठा फटका बसतोय. अरविंद पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो यावेळेला अपील झाली आहे. इम्पॅक्ट आपण पाहतोय लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग झालं होतं. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव इथे मिळेल. धावसंख्या पुढे सरकत असताना 17 या आकड्यावर. खरं तर एकमेकांना आता स्ट्रॉंग झोन वीक झोन एकमेकांचे ठाऊक आहेत आणि त्याच्यामुळे मी म्हणेल हे बॅटर चांगले रंगते. अनेकदा एकत्र खेळले, अनेकदा एकमेकांच्या विरोधात खेळले. लहानपणापासून तर आतापर्यंत फार जास्त खेळ या दोन संघांमध्ये झाला असेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेला बॅटची वरची कडा. विकेट कीपर डाऊन दी बॉल. मिस्टेक झाली आहे. विकेट मिळाली असती त्या ठिकाणी मात्र विकेट कीपर कडनं थोडीशी चुकी झाली आणि 1 धाव पळून पूर्ण केली आहे. धावसंख्या 1 धावेने पुढे सरकत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा. एकही गडी इथे गमावलेला नाहीये. चांगली सुरुवात. बघा टोटल 20 असेल कारण 2 धावा आपण पेनल्टीच्या ऍड करतोय. 8 खेळाडूंसह दिवे संघ उतरला त्याच्यामुळे त्यांना 2 रन्सची पेनल्टी असेल आणि त्या 2 धावा आपण पेनल्टीच्या जोडतोय स्कोरबोर्ड वरती. धावा असतील 20. चालू सीझन मध्ये आपण कमालीचा खेळ बघितले. गावदेवी दिवे संघाचा 2 चॅम्पियनशिप पटकावल्या लगातार. मापोलीची स्पर्धा जिंकली, त्यानंतर रॅडिकल ठाकरा झपाडाची स्पर्धा जिंकली.
दमनच्या स्पर्धेमध्ये सेमीफायनल पर्यंत मजल मारली आणि काय सामना रंगला होता दमनच्या स्पर्धेमध्ये ह्याच दोन संघादरम्यान. 6 चेंडूंमध्ये 5 धावा बनवता आल्या नव्हत्या टीम केवनी स्पोर्ट केवनीला नरेशच्या विरोधात. स्विंग केला ऑन साइडला, तान दिया आसमान में, तूफानी सिक्सर. व्हॉट अ टायमिंग, अमेझिंग शॉट. स्वागत केले गोलंदाज बॉलर नेम वेलकम किशोर खारीक यांच्या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. दोस्ती स्पोर्ट कांबेचे एक नामांकित क्रिकेटर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा बोलत यार, अनदर गुड शॉट. आणखी एक मोठा फटका पूल केला स्क्वेअर लेगला, फिल्डर उपस्थित, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव इथे मिळाली आहे आणि आपण पाहतो व्यासपीठावर सन्मान्य मनोज गुळवी साहेब देखील अपार मेहनत कष्ट खरं तर जयदुर्ग टेमघरपाडा संघाचे आपल्याला बघायला मिळाले. आणि तसंही मित्रांनो, एखादे कार्यक्रम म्हटलं, स्पर्धा नियोजित करायचं म्हटलं तर तुम्हाला एकत्रित होऊन काम करणं ते महत्वाचं असतं. आणि आज सर्वच्या सर्व जयदुर्ग टेमघरपाडा संघ एक होऊन एकजुटीने काम करताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा अजित तयार, सामना करेल बॅटर आकाश. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे, बॉल हवेमध्ये, गोलंदाजाने पकडली झेल आणि संपेल आकाशचा खेळ. बिग विकेट, मोठा धक्का केवनी स्पोर्ट केवनीला. दोस्ती स्पोर्ट कांबे आपण संपर्क साधायचा आहे. नवीन बॅटर, मागच्या सामन्याचा हिरो कुणाल जनज लगातार 3 सिक्सर मारत असताना पायगावच्या विरोधात चांगला खेळ साकारला होता. दोस्ती स्पोर्ट कांबे कॅप्टन आपण संपर्क साधा. पुन्हा एकदा अजित तयार होतोय, राईट आर्म राऊंड द विकेट. नो अक्रॉस जाणारा हा बॉल, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा धाव इथे मिळेल. अँगल क्रिएट करणारा तो चेंडू होता, पडल्यानंतर कोण तयार करून बाहेर निघत होता. एक्स्ट्राच्या मदतीने स्कोर आता पुढे सरकत असताना 28 वर धावफलक. अजित पुन्हा सज्ज, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फ्लिक केलं इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. लॉंगॉनला फिल्डर उपस्थित आहे, मिळेल फक्त एकच धाव. चांगली भागीदारी आता दोन खेळाडूंमध्ये, 29 वर धावफलक जाऊन पोहोचले. चांगली भागीदारी आता दोन खेळाडूंमध्ये करावी लागेल, कारण पहिली पार्टनरशिप फार सुंदर होत होती. आकाश तिथे बाद झाला आणि तिथून आता कुणाल आणि गिरीशवर डाव पुढे नेण्याची जबाबदारी असेल. भरपूर मोठमोठे गॅप्स आहेत, त्याचं कारण काही खेळाडू कमी आपल्याला पाहायला मिळालेत आणि त्याचा फायदा फलंदाजाने उचलला पहिल्या षटकापासून. यावेळेला पुन्हा एकदा लॉफ्ट केला, खोलव्या टप्प्याचा चेंडू होता, लॉंग ऑनला बॉल बॉर्डर लाईनच्या बाहेर जातोय, चौकार इथे मिळाला. गुड शॉट. तेहतीस धावा, 33 रन्स. असं वाटू लागले की फार मोठ्या धावसंख्येकडे आता वाटचाल. काल दापोडे संघाने मला वाटतं 68 धावा बनवल्या होत्या. हा चेंडू यावेळेला सोडून दिला, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा धाव इथे मिळेल. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत मापोली 40+ विरुद्ध VR टेमघर या दोन संघादरम्यान. टॉस करण्यासाठी आपण यावं. स्विंग केला ऑन साइडला, धमाकेदार फटका, बॉल बॉर्डर लाईनच्या बाहेर, 6 धावा षटकार.
40 रन्स 40 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर अक्षरशः मी म्हणेल चेंडूचा थोपाड लाल केला, सामडी लोळवली आहे. ज्या प्रकारची फलंदाजी केली जाते, उर्वरित अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि इथून ज्या फ्लोला बॅटिंग सुरू आहे असं वाटू लागले की 70 वर धावफलक जाऊ शकतं. नेक्स्ट मॅच साठी तयार राहायचं आहे VR टेमघर आणि महापोली 40+. दोस्ती स्पोर्ट कांबे. आमचा आवाज जर तुम्ही ऐकत असाल तर संपर्क साधावा. फलंदाज बाद होतोय. दुसरा झटका लागतोय तो म्हणजे केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाला. धावसंख्या मात्र स्थिर आहे ते 41. नरेश येतोय नवीन फलंदाज. आपण जो सामना पाहतात केवनी स्पोर्ट्स केवनी विरुद्ध गावदेवी दिवे, कुठेतरी कमी खेळाडूंचा इथे फटका बसतोय गावदेवी दिवे या संघाला. चेंडू आडव्या बॅटने खेळायचा होता, मात्र चेंडू स्लिप पॉइंटलाच राहतो. एकच धाव मिळते. धावसंख्या होते ती 42. पुन्हा एकदा सज्ज आपल्या बॉलिंग मार्कवर. धावसंख्या 42. यापुढील होणारा सामना चेंडूला अगदी चौकारांसाठी जातोय. 4 धावा. धावसंख्या होती ती 46. या चौकाराच्या मदतीने यापुढील होणारा सामना VR टेमघर विरुद्ध मापोली स्पोर्ट्स. एकदा चेंडू हवेमध्ये आहे, मात्र चकून जाणार क्षेत्ररक्षकाला. लॉंगॉनच्या दिशेने हा आलेला चौकार. धावसंख्या होती ती 50 अप. 50 धावा धावफलकावरती आपण पाहतो आणि वैयक्तिक गिरीश कितीवर बॅटिंग करतोय? आतापर्यंत 2 सिक्सर त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. 26 वर तो सध्या फलंदाजी करतोय. 26 वर पुन्हा एकदा गोलंदाज तयार. स्विंग अँड मिस. अपील झाली आहे त्या ठिकाणी, पंच सहमत नाहीयेत.
पडल्यानंतर हलकासा बॉल बाहेर निघत होता. 50 वर धावफलक जाऊन पोहोचले. तिसरं षटक राजू सध्या गोलंदाजी करतोय. स्विंग केलं, अनदर माइटी हिट, ह्यूज सिक्सर, इट्स अ बिग वन. कमची फलंदाजी पाहायला मिळाली आहे. या षटकाराने संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर अब तक 56. धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत VR टेमघर विरुद्ध महापोली 40+. कॅप्टन, टॉस करण्यासाठी आपण रिपोर्टिंग करावं. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आपण सध्या एन्जॉय करतोय. स्वर्गीय दयाबाई गुळवी चषक 2024 ही स्पर्धा, आणि काल जय गौलेश्वर गुंदवली संघानं फायनल मध्ये प्रवेश केला. मात्र आज जो संघ क्वालिफाईड होणार आहे तो सेमीफायनल साठी पात्र ठरेल. उद्या देखील दिग्गज 8 संघ आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. पहिला सामना जरीमरी माता अलीमघर विरुद्ध सुजाता स्पोर्ट पिंपलास. दुसरा सामना बादशाह 11 पिंपलघर विरुद्ध एकविरा पिंपलनेर. तिसरा सामना RC पाटील फाउंडेशन हायवे देवीच्या विरुद्ध जरीमरी क्रिकेट संघ अलीमघर. आणि चौथा सामना आहे रॅडिकल ठाकराचा पाडा विरुद्ध जयदुर्गा टेमघर. पाडा हुक करण्याचा प्रयत्न इथे काय घडलाय, मला वाटतं बॅटर थोडासा दुखापत झालेला आहे. त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय, आणि ते काय घडले आपण मला वाटतं त्या ठिकाणी स्ट्रोक खेळत असताना बॉडी पूर्ण रोल त्याला करता आली नव्हती. हो, डेफिनेटली आपण बराचसा RP सर खरं तर आपल्यासोबत आहेत, जे एक चांगले स्पोर्ट्सचे टीचर देखील आहेत. काय सांगाल, मग खेळ कुठलाही असू द्या, क्रिकेट असो, खो खो असो, कबड्डी असो, स्पोर्ट्स खेळ खेळण्या अगोदर काय महत्वाचं आहे सर, काय सांगाल, काय संदेश द्याल? बघा, खेळ खेळण्या अगोदर तुम्ही वॉर्मअप करा, थोडा जी शरीराची हालचाल करा, जेणेकरून जे ब्लड सर्क्युलेशन पूर्ण बॉडीमध्ये होऊन जाईल आणि पूर्ण बॉडी वॉर्म होऊन जाते. त्या खेळासाठी सज्ज झालेले असते. परंतु काही खेळाडू असतात की ते डायरेक्ट येतात, डायरेक्ट बॉलिंग करतात, डायरेक्ट फलंदाजी करतात, मग ते कुठेतरी शरीराला हानिकारक ठरतं. सध्या आपण उदाहरण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. वॉर्मअप खूप गरजेचं आहे. हो, डेफिनेटली खूप चांगला उल्लेख केला. खरं तर खेळण्या अगोदर त्याच्यासाठी ती बॉडी पूर्ण कम्फर्ट झोनमध्ये आणणं गरजेची. हे पाहतोय आपण, नरेश दुखापत ग्रस्त त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्याला आता नाही, बाद झाला. मला वाटतं धावबादच्या स्वरूपामध्ये बाद झाला. यस, रनआउटच्या स्वरूपामध्ये तो बाद झाला. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये प्रवीण एंटर झाला. अंतिम षटकाला सुरुवात गोलंदाज परीक्षितने केली आणि पहिल्याच बॉलवर रनआउटच्या स्वरूपामध्ये एक खेळाडू बाद झाला. धाव तिथे मिळाली नाहीये. धावसंख्या आपण पाहतोय 56 असेल. नवीन बॅटर प्रवीण नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. परीक्षित ॲज अ बॉलर म्हणून आज पाहायला मिळालं. एक विस्फोटक बॅटर आहे. गोलंदाज सय्यार, राईट आर्म राऊंड विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, विकेट किपर प्रयत्न करतोय. हे पाहू शकता, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुरू केला. त्या ठिकाणी 2 धावा सहज मिळाल्या. मला वाटतं गिरीशला जीवनदान मिळाला होता या मॅच मध्ये आणि भरपूर मी म्हणेल त्याचा फायदा उचलला. धावसंख्या 58.
जवळपास 33 धावांवर वैयक्तिक 34 धावांवर वैयक्तिक बॅटिंग करतोय. मुलं तयार. पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेर निघत होता. क्रॉस लाईन आडव्या बॅटनं प्रहार केल्या बॉलला लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर चौकारासाठी. पुन्हा एकदा इथे मात्र राईज होणारा हा चेंडू होता. जबरदस्त बॉल पाहायला मिळाला. धाव घेतली जात नाहीये. एक्स्ट्रा बाउन्स इथे मिळाला. अनएक्सपेक्टेड बाउन्स होता. गुडलाईन स्पॉटवर पडल्यानंतर एक उसली घेतली चेंडूनं. धावफलक पाहू शकता आपण 62 वर 62 रन्स. यावेळेला पुन्हा शफल होऊन फटका एक्झिक्यूट केलाय. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर बाउंड लाईनच्या दिशेनं बॉल सीमा पार. आणखी एक चौकार. 66 वर धावफलक जाऊन पोहोचले आणि या स्पर्धेतील आतापर्यंत उच्चांक किती आहे? 68 धावा बनवल्या त्या वीर तानाजी दापोडे संघानं. आणि मला वाटतं आता हळूहळू तो विक्रम मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे, कारण डावामध्ये आतापर्यंत चेंडू शिल्लक आहेत. शेवटचा एक चेंडू शिल्लक. 66 धावा आणि 66 मध्ये आपण पाहतोय तब्बल 42 वर सध्या बॅटिंग करतोय तो गिरीश. वैयक्तिक 42 वर सध्या फलंदाजी करतोय आणि त्यामध्ये आणखी काही जोडल्या जातील. यावेळेला मोठा फटका खेळायचा होता. बॅटची हलकीशी एज होती. एक धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुरू केला त्या ठिकाणी आणि काय घडले? फलंदाज धाव बाद. आणि याचबरोबर डाव इथे संपलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 67 धावा धावफलकावर. 68 ची नक्कीच आता गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी टीम गावदेवी दिवेला. कमालीचा खेळ पाहायला मिळाला. विशेष म्हणजे सुरुवात केली आकाशनं 16 धावांचं योगदान दिलं आणि तदनंतर 43 धावांची एक विस्फोटक इनिंग साकारली, ती म्हणजे गिरीशनं. आणि एकंदरीत 67 धावा. खरं तर दापोडे संघाचा विक्रम अजूनही कायम आहे, कारण त्यांनी 68 बनवल्या होत्या काल. 68 धावसंख्येचा आता चला तर आपण पुढील मॅचचा टॉस करूया. खेळणारे संघ आहेत महापोली 40+ विरोधात विया टीम घर. महापोली 40+ च्या विरोधात VR टेमघर. दोन्ही कॅप्टन आपल्या सोबत जोडले गेलेत. आपण करत आहोत टॉस. तर जयदुर्गा टेमघर पाडाचे एक स्टायलिश क्रिकेटर बंटा याला विनंती करतो आणि रघुनाथ नाईक आपण सुद्धा यायचं आहे. कम ऑन. योगेश गुलवी थोडेसे काळजी घेतात मैदानाची. राम नाईक देखील आपल्या सोबत जोडले जात आहेत. टॉस माहिती आहे ना? टॉस माहिती आहे ना? जयदुर्गा नाही. जयदुर्गा असं कॉल आलेला आहे. आपण पाहतोय महापोली संघाने कॉल केले आणि तेच आलेलं आहे. टॉस या ठिकाणी जिंकले टीम महापोलीनं. मी पाहुण्यांना विनंती करतोय की पुन्हा एकदा आपण विराजमान बाबा थोडक्यात आपण कॅप्टन सोबत चर्चा करूया. सलमान टॉस जिंकलेला आहे, काय निर्णय? फिल्डिंग. थँक्यू सो मच. क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे प्रतिस्पर्धी संघानं. आज कसा खेळ राहिला? खूप चांगला.
कॅप्टन म्हणून खुश आहात का सर्व संघाच्या कामगिरीवर? हो खुश आहे. बॅटिंग करताना कितीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 45. थँक्यू सो मच, तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकला या ठिकाणी टीम महापोलीने आणि पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले टीम व्ही आर टीम घरला. थँक्यू सो मच. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. मिस्टर JP अँड RP इज देअर. अरविंद आणि त्याला साथ देण्यासाठी हनुमान. तर पहिल्या षटकासाठी आकाश सज्ज होणार आहे. बॉलिंग मार्कवर पॉवर प्लेचं षटक. खूप मोठं विशाल लक्ष ठेवलेलं आहे. आकाश तयार. अगदी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. गोलंदाजाने प्रयत्न केला होता तिथे चेंडूला उचलण्यासाठी. एक छोटी धाव पूर्ण केलेली. अरविंद याने खातं खोललेलं आहे. या एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्येला सुरुवात केलेली आहे. जवळजवळ 16 ते 17च्या सरासरीने धावा प्रति षटकामागे पूर्ण कराव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. आकाश तयार. चेंडू मात्र पाहतोय फ्लाइट अँड टर्न. फलंदाज पूर्णपणे चकित होतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या कायम आहे धावपलकावर फक्त 1. सुरुवात खूप चांगली केलेली आहे केवणी स्पोर्ट्स केवणी संघाने. पुन्हा एकदा केवणी स्पोर्ट्स केवणी या संघाचा आकाश तयार होतो बॉलिंग मार्कवर. चेंडू मात्र जबरदस्त फटका. गॅप शॉट सिलेक्शन. जबरदस्त ऑफ ड्राईव्हचा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चौकारच्या साह्याने धावसंख्या पुढे सरकताना धावपलक 5 आकड्यावर जाऊन पोहोचलेले आहे. अशाच फटक्यांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा आकाश सज्ज होताना बॉलिंग मार्कवर. पुढे येऊन अगेन्स्ट रन खेळलेला आहे. 1 बॉल चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. लगातारचा दुसरा चौकार हनुमानच्या बॅट मधून. धावसंख्या भारतीय धावपलक 9. अशाच फटक्यांची आवश्यकता आहे या स्पर्धेमध्ये. आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर गावदेवी दिवे या संघाला. पुन्हा एकदा आकाश. फ्रंटफूटवर पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्षेत्ररक्षक गिरीश कुठल्याही प्रकारची चूक करणार नाही. चांगला झेल टिपलेला आहे. पहिला गडी बाद होतोय. हनुमानच्या खेळीचा अंत झालेला आहे.
धक्का लागलेला आहे गावदेवी केवणी दिवे या संघाला. धावसंख्या कायम आहे धावफलकावर 9. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना राजू. सरते शेवटी बाद केला हनुमानला. लगातार 2 चौकार. त्यानंतर लगेचच पुढच्या चेंडूवर विकेट आकाशने मिळून दिली आपल्या टीमला. वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा बाउन्स जरूर मिळाला तिथे. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धोकादायक ठरू शकता. आणि होय फलंदाज राजू हा धावचीच स्वरूपामध्ये बाद झालेला. आणखी एक धक्का लागतोय गावदेवी केवणी दिवे या संघाला राजू याच्या रूपामध्ये. गोल्डन डकचा शिकार निश्चितच राजूला आपण पाहतोय. अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 2-9. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये परीक्षित येते. एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे गावदेवी केवणी दिवे या संघामध्ये. $59 धावांची आवश्यकता असेल अजून इथून विजय मिळवण्यासाठी येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. गिरीश सज्ज होते बॉलिंग मार्कवर. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. गिरीश तयार. समोर जाईल बॅटर परीक्षित. परीक्षितची आता परीक्षा असणार आहे. चेंडू मात्र पडल्यानंतर टर्न बघायला मिळतोय. अतिशय चांगला चेंडू होता. फलंदाजाला पूर्णपणे चकवा देणारा चेंडू होता. चकित केलेला आहे. धावसंख्या स्थिर. धावफलक 9. चांगली सुरुवात केलेली आहे. दुसऱ्या षटकामधील पहिल्या चेंडूवर फलंदाज परीक्षेतला चकवलेला आहे. पुन्हा एकदा गिरीश सज्ज होणार आहे. बॉलिंग ट्रॅकवर डाव्या हाताने गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. टिप्स कान मंत्र दिलेला आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅटर अरविंद याने. फलंदाज परीक्षितला. चेंडूला बॅकफुट जाऊन कट केलेलं आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. फक्त एकच मिळेल. एक धावेवर संतुष्ट बॅटर परीक्षित खातं गोलतोय. धावसंख्या हलवारपणे पुढे सरकताना डबल डिजिट 10 रन 10 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यात. फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय. सिंगल वाचवण्यासाठी व्ही शेप मध्ये 2 क्षेत्ररक्षक पाहतो आपण. शॉर्ट थर्डमॅनला 30 यार्ड सर्कल मध्ये 1 क्षेत्ररक्षक. शॉर्ट फाईन लेगला चेंडू मात्र खोदून काढलेला आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक झेपावतोय. आउटफील्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण. फक्त एक सिंगल मिळेल. धावसंख्या धावफलकावर 11 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. फ्लिक केलेल्या चेंडूला मनगटी फटका. क्षेत्ररक्षक दक्ष. चांगले क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव मिळेल. सिंगल डबलने काहीही फरक पडणार नाही केवणी स्पोर्ट्स केवणी या संघाला. इथून आता दे दनादन फलंदाजी करावी लागेल. षटकार चौकारांचा पाऊस पडावा लागेल. धावसंख्या धावफलकावर कायम आहे 12.
चांगली गोलंदाजी. पुढे स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता, झेल घेण्याचा चांगला प्रयत्न केला होता, हाफ चान्स होता तिथे. चेंडू जातो डॉट. धावसंख्या स्थिर धावपलकर 12. पुन्हा एकदा एक अतिशय चांगला चेंडू होता, पण बघायला मिळते आणि फलंदाज पूर्णपणे बीट झालेला आहे. चांगली गोलंदाजी गिरीश दुसऱ्या षटकामध्ये करतोय. कुठल्या प्रकारचं स्वतंत्र दिलं जात नाही. षटक संपलेलं आहे, षटक संपलेलं लक्षात घ्या. तर अशा प्रकारे 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावपलकर 12. 12 धाबा धावपलकर. खूप चांगली गोलंदाजी गिरीश ने केली आपल्या संघासाठी. फक्त 3 धावांचे षटक राहिलं. पहिल्या षटकामध्ये 9 धावा दिल्या, आकाशने 1 गडी बाद केला. दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा ह्या मोजलेल्यात. गिरीश याने अचूक टप्प्याची गोलंदाजी केली. आता येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये धावांची आवश्यकता असेल. छप्पन्न धावांची आवश्यकता असेल आता 12 चेंडूंमध्ये. लक्ष खूप कठीण. गावदेवी केवनी दिवे संघाचा आपण जर विचार केला तर पूर्णपणे बॅकफुटवर, फ्रंट फुटवर चांगल्या स्थितीमध्ये केवनी स्पोर्ट्स केवनी. एखादा कारनामा या सामन्यामध्ये बघायला मिळेल का परीक्षितच्या माध्यमातून? पण समोर प्रवीण आहे, एक वेगवान गोलंदाज. गचाल क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या वाढते, धावपलकर 16. अशाच फटक्यांची आवश्यकता आहे इथून. विजय संपादन करण्यासाठी पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा होते. धावसंख्या पुढे सरकताना धावपलकर 17. स्वेर मारा, आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू टाकला होता प्रवीण यांनी. चेंडूला मात्र लॉफ्ट गेलेला चांगला फटका, पण काय फिल्डिंग बघायला मिळते आकाशद्वारा. जबरदस्त फिल्डिंग, पण एक्झॅक्टली तिथे यस वेटिंग फॉर द अंपायर डिसिजन. पंच काहीतरी खून करताना. यस, जबरदस्त फिल्डिंग आपल्या संघासाठी. 6 धावा वाचवलेल्या आहेत, कुठल्या प्रकारची धाव नाही. चेंडू जातो निर्धाव. मिस टाइम फटका. लिडिंग एज सॉफ्ट डिसमिसल. एस्टनच्या मागे चांगला झेल. परीक्षितचा संपला खेळ. अजून एक गडी बाद होतोय, 3रा गडी गमावलेला आहे गावदेवी दिवे या संघाने परीक्षितच्या रूपामध्ये. ज्या आशा अपेक्षा होत्या त्या देखील आता भंग होताना या सामन्यामध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना आता मी जर म्हणेन जवळजवळ पराभवाच्या छायेत. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक राहिले असंच म्हणावं लागेल. 17 धावा धावपलकर. पाहतो आपण अजून 51 धावांची आवश्यकता येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये. पूर्णपणे एकतर्फी हा सामना. पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रेट फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय आणि निश्चितच 1 बाउन्स. चेंडू अगदी समोर साइड स्क्रीनच्या. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या पुढे सरकताना धावपलकर 21 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. स्ट्रेट फटका खेळला होता डाऊन द ग्राउंड. 8 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता. मोठा फटका खेळलेला आहे, निश्चितच सेफ लँड होतोय चेंडू.
एक पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात होता. फक्त एकच धावेवर संतुष्ट बॅटर. सिंगलने धावसंख्या हलूच पुढे सरकताना 22 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. फक्त विजयाचा अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल आता इथून गावदेवी दिवे संघाकडून. इनसाइड आउटचा चांगला फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष झेल टिपलेला आहे. फलंदाज होते बाद. अरविंद बाद होते. चौथा गडी गमावलेला आहे आणि धावसंख्या कायम आहे धावपलकर 22. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकर 22. 6 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता. आता मोठ्या फरकाने मोठ्या मार्जिनने आता विजयाकडे वाटचाल करतोय केवनी स्पोर्ट्स केवनी. हा संघ असं म्हटलं तरी वावगड होणार नाही. शेवटच्या षटकासाठी वैभव बॉलिंग मार्कवर सज्ज होणार आहे. यानंतर प्रेक्षकांना जो सामना बघायला मिळेल तो मापोली 40+ आणि VR टेमगर ह्या दोन संघांमध्ये. टॉस संपन्न झालेला. नाणेफेक जिंकून मापोली 40+ संघ कर्णधाराने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. चेंडू मात्र स्विंग केलेला. चांगला फटका लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. 6 धावांसाठी षटकार. उशीर खूप झालेला आहे. खरं तर इनिशियल ओव्हर मध्ये या फटक्यांची आवश्यकता होती. ते फटके आले नाहीत. आता पाहतोय या षटकाराने धावसंख्या वेगाने मुसंडी मारताना धावपलकर 28 या आकड्यावर जाऊन पोहोचलेले आहे. 40 धावांची अजून आवश्यकता येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये. चेंडूला अलॉंग दी कार्पेट ड्राईव्ह केलेलं आहे. क्षेत्ररक्षक दक्ष फक्त एकच धाव मिळेल. एकापेक्षा काही नाही. या एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते. 29 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. 29 धावा धावपलकर. अतिशय वेगवान चेंडू टाकला होता. फलंदाजाला पूर्णपणे चकित केलेला आहे तिथे. खूप चांगला चेंडू होता. स्विंग गती ओळखता आली नव्हती तिथे बॅटरला. धावसंख्या स्थिर 29. चेंडू मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. बिहाइंड द विकेट चेंडू जातोय. एक धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि सुखरूप क्रीज मध्ये पोहोचलेला बॅटर 22च्या रूपामध्ये धावले. 30 धावा धावपलकर. वैभव सज्ज होतोय. फुलटॉस चेंडू मधल्या एसटीवरचा लॉफ्ट केलेला. क्षेत्ररक्षक झेपावते गिरीश. चांगला झेल टिपते. फलंदाज बाद. 5वा फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या स्थिर धावपलकर 30. वैभव शेवटचा चेंडू. याच बरोबर पाहतोय पंच केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक झेपावतोय. सामना इथे जिंकलेला आहे केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक गावदेवी केवनी दिवे. सामनातील सामनावीर खेळाडू आहे गिरीश पाटील.
43 धावांची तुफानी खेळी सादर केली म्हणून सामनावीर गिरीश